मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण मिले, इस मांग को लेकर मनोज जरांगे पाटिल ने अंतरवली सराठी में आंदोलन शुरू किया है। ओबीसी नेता जरांगे की मांग के विरोध में है। इसी के चलते ओबीसी नेता मंगेश सासने ने भी अंतरवली सराठी में आंदोलन शुरू किया है। एक तरफ मंगेश सासने की भूख हड़ताल चल रही है, अब इसी के बीच में लक्ष्मण हाके भी भूख हड़ताल पर बैठने जा रहे हैं। मनोज जरांगे पाटिल के मांग का विरोध करने के लिए अंतरवली सराठी में ओबीसी बंधुओं ने भी आमरण अनशन शुरू कर दिया है। अंतरवली सराठी के शिंगारे बस्ती में उन्होंने भूख हड़ताल शुरू कर दी है और मंगेश सासने समेत 6 लोग भूख हड़ताल पर बैठे हैं। सगे सोयरे शब्द लागू न किया जाए, फर्जी कुनबी प्रमाण पत्र रद्द किया जाए, ओबीसी का आरक्षण बरकरार रहे जैसी विभिन्न मांगों को लेकर ओबीसी समाज ने अंतरवली सराठी में भूख हड़ताल शुरू कर दी है। ओबीसी एकजुटीचा एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व एक। एकंदरीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी मी पुण्यामध्ये बसलो होतो, हाके वाघमारे इथं वडीगोद्रीला बसले होते, परंतु आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं की हे सगळे सोयरे हा जो अधिनियम आहे याचं कायद्यात आम्ही रूपांतर करणार नाही, कारण की त्याला 8 ते 9 लाख हरकती आहेत। आम्हाला शाश्वती दिली होती। आमच्या आणखीन बऱ्याच मागण्या होत्या, ज्या जातीचे प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक करावं, परंतु आता मनोज जरांगे परत आता उपोषणाला बसलेले आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे की आम्ही तुम्हाला पाडू, आम्ही तुम्हाला बघून घेऊ। आता इलेक्शन आल्यात आणि कुठंतरी सरकारची चलबिचल झालेली आम्हाला दिसते। काहीतरी बातम्या येतात की 24-25 तारखेला विशेष अधिवेशन घ्यायचं, हैदराबाद गॅझेट, निजाम गॅझेट असं काहीतरी अध्यादेश आणायचा किंवा JR आणायचा। आमचं एकच म्हणणं आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण अबाधित झालं पाहिजे आणि मनोज जरांगेंचं जे मागणी आहे की सरसकट ओबीसीमधनं, तर ते सरसकट ओबीसीमधनं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जी बॅकडोर एंट्री आहे जी कुणबी दाखल्यांनी होती ती 2004 पासून जी पुरावे होते तेव्हापासून चालू होती, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट द्यावं, हा सगळे सोयरेसारखं द्यावं, कुठल्या तरी वेगळ्या राज्याच्या कुठलं तरी गॅजेट आणावं आणि त्या गॅजेटनुसार सर्वांना द्यावं। याच्यामधून आमचं ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं झालेलं आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये 10 ते 11 JR आलेले आहेत, राज्य सरकारने काढलेले आहेत। या दबावातून लोकसभेला असं झालं, आता विधानसभेला नको म्हणून परत असेच काही JR आले आणि अख्खा महाराष्ट्र जर ते 57 लाख दाखले प्रत्येक जणाकडे कुणबी दाखला आला तर आमचं ओबीसीचं आरक्षण संपून जाईल। कालच एक बातमी होती की ओबीसीचं आरक्षण एक सरपंच पदासाठी होतं, आता कुणबी दाखला मिळालेल्या महिलेनं, मराठा समाजाच्या महिलेनं सरपंच पद आता त्यांना निवडून दिलेलं आहे। म्हणजे आम्हाला साधं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होऊन देणार, आम्हाला सरपंच होऊन देणार,